वारीतील 10 आश्चर्यकारक गोष्टी प्रत्येक विठ्ठल भक्ताने जाणून घ्याच. जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मंडळी, आपल्या वारी विशेष मालिकेच्या अंतिम भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. मागील 4 भागांमध्ये आपण वारीची सुरुवात, पालखी परंपरा, दिंडी, तुळशीची माळ, टाळ, मृदंग, भगवा ध्वज, चंद्रभागा नदी आणि पंढरपूरचं महत्त्व जाणून घेतलं. पण आजचा भाग थोडा वेगळा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वारीतील अशा अनेक गोष्टी ज्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहिती असायलाच हव्यात आणि ज्या अनेकांना आजही माहीत नाहीत. चला तर मग भक्तीच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. सर्वप्रथम जाणून घेऊ, वारी ही फक्त यात्रा नाही. मंडळी, वारी म्हणजे केवळ पंढरपूर पर्यंतचा प्रवास नाही. ती मन शुद्ध करण्याची, अहंकार दूर करण्याची आणि विठ्ठलाशी प्रेमाचं नातं जोडण्याची साधना आहे. म्हणूनच लाखो वारकरी वर्षानुवर्षे ही परंपरा जपतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट, इतके लाखो वारकरी एकत्र चालतात तरीही वारीत गोंधळ दिसत नाहीत. याचं कारण म्हणजे शिस्त, वेळेवर उठणं, नामस्मरण करत चालणं, एकमेकांना साथ देणं आणि दिंडीचे नियम पाळणं. हीच वारीची खरी ताकद आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सेवा हीच खरी भक्ती आहे. वारीत अनेक जण अन्नदान करतात, पाणी पाजतात, थकलेल्या वारकऱ्यांना मदत करतात, औषधांची सेवा करतात आणि हे सर्व कोणत्याही मोबदल्याशिवाय. कारण त्यांच्या मनात एकच भावना असते, भक्तांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. चौथी गोष्ट, वारी आपल्याला समानतेचा संदेश देते. इथे श्रीमंत, गरीब, जात पात, मोठा लहान असा कोणताही भेद नसतो. विठ्ठलाच्या दारी प्रत्येक भक्त समान असतो. पाचवी गोष्ट, नामस्मरणाची अद्भुत शक्ती. संपूर्ण वारीभर ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, रामकृष्ण हरी या नामगजराने वातावरण दुमदुमून जातं. भक्तांच्या श्रद्धेनुसार नाम घेतल्याने मन शांत होतं आणि थकवा देखील हलका होतो. सहावी गोष्ट, अनेक वारकरी वाहनाने सहज जाऊ शकतात तरीही ते पायी चालणंच पसंत करतात. कारण त्यांना वाटतं प्रत्येक पाऊल विठुरायाला अर्पण केलेली भक्ती आहे. सातवी गोष्ट, वारीत कोणीही एकटा नसतो. एखादा वारकरी थकला तर दुसरा त्याला आधार देतो. कोणाला भूक लागली तर अन्न वाटलं जातं. ही वारी आपल्याला मी नाही तर आपण शिकवते. आठवी गोष्ट, संतांचे अभंग हे वारीचं हृदय आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांनी रचलेले अभंग आजही लाखो वारकऱ्यांना भक्तीची प्रेरणा देतात. हे अभंग केवळ गाणे नाहीत तर जीवन कसं जगावं याची शिकवण आहेत. नववी गोष्ट, विठ्ठल फक्त मंदिरातच भेटतो का? वारकरी म्हणतात नाही. तो सेवेमध्ये, प्रेमामध्ये, क्षमेमध्ये आणि निरपेक्ष भक्तीमध्येही भेटतो. हाच वारकरी संप्रदायाचा सर्वात सुंदर संदेश आहे. आणि शेवटची पण सर्वात महत्वाची गोष्ट, वारी आपल्याला शिकवते नम्र राहा, दुसऱ्याला मदत करा, आई वडिलांचा आदर करा, सर्वांवर प्रेम करा आणि प्रत्येक संकटात विठ्ठलावर अढळ विश्वास ठेवा. हीच खरी वारीची शिकवण आहे. मंडळी, आज आपल्या वारी विशेष मालिकेचा शेवटचा भाग पूर्ण झाला. पण वारी इथे संपत नाही. ती प्रत्येक भक्ताच्या मनात कायम सुरूच राहते. पंढरपूरवरून परतताना वारकरी फक्त प्रसाद घेऊन येत नाहीत, ते सोबत घेऊन येतात सेवा, समानता, प्रेम, शिस्त आणि विठुरायावरचा अढळ विश्वास. जर या संपूर्ण मालिकेतून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू अशाच नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. अशाच भक्तिमय कथा, संत चरित्र आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.